नमस्कार मित्रांनो, बघा आपला ऊस शेतामधला असा ऊस आलेला आहे आपला मित्रांनो. पहा चला तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने ऊस दाखवतो. पूर्ण अशा प्रकारे आपला ऊसाचा प्लॉट आलेला आहे मित्रांनो. हे पहा, हे सगळा पूर्ण ऊसच आहे आणि ते पहा मित्रांनो, त्याच्या झाडापर्यंत ऊस आहे. हा पहा मित्रांनो, ऊस 265 व्हरायटीचा ऊस आहे. पहा हे किती हिरवागार ऊस आहे मित्रांनो. अशा प्रकारे आहे त्याची जाडी. आणि पहा मित्रांनो, हिरवगार निसर्ग वातावरण बी आहे. आणि या ऊसाची आपण पानं साळवलेली आहेत आणि पाचरट सरीमध्ये दाबलेलं आहे बघा. त्यामुळं अशा प्रकारे ऊस फ्रेश झाला आहे. आणि पहा, ऊसाची पानं काढून चाऱ्यासाठी उपयोग होतो बघा ऊसाच्या पानाचा. तर आपण त्याची पानं काढून चारा तयार केलेला आहे जनावरांसाठी. आणि ऊसाचं पाचरट जे वाळलेलं आहे ते ऊसाच्या सरीमध्ये दाबून टाकलेलं आहे. त्यामुळे ऊस पण छान दिसतो आणि पाचरट पण राहत नाही. मध्ये आपण पाणी सोडलेलं आहे ऊसामध्ये. आणि ऊस हा जवळपास 16-17 कांड्यावरती ऊस आहे. हे पहा, अशा प्रकारे ऊस आहे. हे पहा मित्रांनो, आणि हा जो चारा आहे हा ऊसाच्या पाचरटाचा आणि त्याचा काढलेला आहे आपण. तर हा चारा आणि असा ऊसाचा पाचरट काढलेला आहे. आणि इकडे पहा, अशा प्रकारे निसर्ग आहे बघा, छानपैकी असं. मित्रांनो बघा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि ऊसाचा प्लॉट कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आपण पहिल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता पहा मित्रांनो, ऊस त्या टायमाला खूप छोटा छोटा होता हा ऊस आणि आता अशा प्रकारे मोठाला झाले आहे. हे पहा, या साईडला पण इकडे ऊस आहे आणि इकडे पलीकडे हे पहा कापसाची शेती आहे. बघा कसं हिरवगार वातावरण झालेलं आहे इकडं. हे पाहू शकता कसं मस्त वातावरण आहे. कसे झाड आहेत? हळद हळद हळद.
बरीच झाडं केवढं झाली झाडं? झाडं अशी एवढा नाही. असं आहे का? बरं चला आता. चला मित्रांनो, आता जाऊया घराकडे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. अशाच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.